The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासते वा करोति वा ततो नං सुखमन्वेति छायाव संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी औरंगाबाद शहराजवळील वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथील संघर्ष बुद्ध विहाराच्या वतीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथील संपूर्ण श्रामणेर संघास अल्पोपहार देण्यासाठी आणि भिक्खू संघाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण आम्हाला इथे निमंत्रित केलाय, तेव्हा संपूर्ण आपल्या संघर्ष बुद्ध विहाराशी संबंधित असलेल्या श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या जोगेश्वरी परिसरातील बकवाल नगर येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। हे वर्षावासाचं पर्व आहे आणि आपण आमची तारीख ही प्राप्त केली आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या श्रद्धेतून आणि सम्यक आजीविकेतून श्रामणेर संघास अल्पोपहार देऊन महान असं पुण्य संपादन केलं आहे। तेव्हा एकदा सर्व दानदात्यांच्या दानाचं अनुमोदन आपण सर्वांनी करावे। जेवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात, 7 दिवस साहेबांबरोबर कुणाचं बोलणं झालं होतं, मस्के साहेबांचं, आणि त्यांनी सांगितलं की बा पण त्याची तब्येत काय अशी फारशी चांगली नाही, धम्मदेशना काय होणार नाही। पण तुम्हाला एवढ्या लोकांना पाहून तुम्हाला असंच जाऊ दिलं तर ते बरं नाही, कारण आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रबोधनाची नितांत गरज आहे। आम्ही नेहमी सांगतोय, आज घडीला सगळ्या जाती धर्मामध्ये
आपल्या देशामध्ये माणसं जेवढी पैशाने श्रीमंत होत चाललेली आहेत, घरादाराने जेवढी श्रीमंत होत चाललेली आहेत, मनानं तेवढीच गरीब होत चाललेली आहे. आज माणूस माणसाला किंमत देत नाही. आई वडिलांचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे. बहीण भावाचं प्रेम कमी होत चाललेलं आहे. पती पत्नींमध्ये वाद होत चाललेले आहेत आणि एकमेकांना कोणी विचारायला ओळखायला तयार नाही आहे. पैसा आहे तो सब कुछ है असं एक मत, अशी एक भावना आणि असा एक स्वभाव आपल्या लोकांनी आपल्या देशातल्या तयार केलेला आहे. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये 5 प्रकारची संपत्ती कमवली पाहिजे. किती प्रकारची? कोणत्याही जाती धर्माचे जरी असतील, गरीब असतील, श्रीमंत असतील, गावात खेड्यात राहणारे असतील, शहरात राहणारे असतील, शिकलेले असतील, अशिक्षित असतील, त्या प्रत्येक व्यक्तीने ज्याला सुखाची अपेक्षा आहे, ज्यांना वाटते आमच्या संसारात, आमच्या परिवारात आनंदमय वातावरण निर्माण झालं पाहिजे, आमच्या मुलाबाळांचं भलं झालं पाहिजे, चांगल्या मार्गावर मुलं लागली पाहिजे, आमच्या घराचं, आमच्या परिवाराचं, आमच्या संसाराचं सोनं झालं पाहिजे, खऱ्या अर्थाने मनातून ज्यांना असं कुणाला वाटते, त्यांनी आपल्या जीवनामध्ये 5 प्रकारची संपत्ती प्राप्त केली पाहिजे. तर संपत्ती म्हणजे तुम्हाला तर बाबा संपत्ती म्हणजे काय विचारूच नका. काय काय वाटते ते माडीवर माडी आकाशालाच गेली पाहिजे, माडी आणि माझीच गेली पाहिजे म्हणते फक्त, बस शेजाऱ्याची नाही गेली पाहिजे. शेजाऱ्याची गेली की असं पोट दुखते आणि ते पोट बरं होण्यासाठी कोणती गोळी कुठं सापडत नाही, एवढं पोट दुखते. भलं झालं पाहिजे म्हणते, पण माझं झालं पाहिजे, माझ्याच मुलाचं, माझ्याच मुलीचं आणि आमचंच भलं झालं पाहिजे असा विचार बऱ्याच लोकांकडे असतो. आणि त्यामुळे बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की संपत्ती कोणती आहे 5 प्रकारची भगवंताने सांगितलेली की जी आपण कमवली पाहिजे. तर भगवान सांगतात, पहिली संपत्ती तर मनुष्याला कमवता आली पाहिजे, ती म्हणजे पारिवारिक संपत्ती. लक्षपूर्वक आहे का तुम्ही? हा भोग्या पण जिथे कुठे आवाज जात असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी भगवंताचा उपदेश होता. भगवंताचा उपदेश काही असा लिमिटेड लोकांसाठी नव्हता. भगवंताच्या काळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व संप्रदायाचे लोक, स्त्री पुरुष, तरुण तरुणी, सर्व प्रकारचे लोक बघा भगवंताकडे येत होते. सर्व क्वालिटीचे लोक, सर्व गुणवत्तेचे लोक येत होते, भगवंताला शरण जात होते, भगवंताचा उपदेश ऐकत होते आणि आपल्या जीवनाचं सोनं करीत होते. तर भगवान सांगतात अनेक ठिकाणी 5 पैकी पहिली संपत्ती मनुष्याला जीवनामध्ये कमवता आली पाहिजे आणि ती म्हणजे पारिवारिक संपत्ती कमवता आली पाहिजे. कारण संसारिक लोक आहेत ना, तर पारिवारिक संपत्ती कमवता आली पाहिजे. आता पारिवारिक संपत्ती म्हणजे काहीतरी एकदम पैसा, धन, दौलत यालाच नाही म्हणाले भगवान बुद्ध. पारिवारिक संपत्ती म्हणजे तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता तुमच्या घरातल्या, तुम्हाला ती माणसं कमवता आली पाहिजे. आपल्या घरातली माणसं ज्यांच्या बरोबर आपण लहानाची मोठी होतो किंवा ज्यांच्या बरोबर 24 आवर्स 24 तास आपण वावरत असतो, राहत असतो, ज्यांच्याशी आपला संबंध असतो, ज्यांचा आपल्याला आधार असतो, एकमेकांशिवाय जमत नाही कोणतीही गोष्ट, घराला घरपण आणण्यासाठी जे कोणते घरातली मेंबर्स असतात, सदस्य असतात, त्या लोकांना आपल्याला आपलं करता आलं पाहिजे. आज मितीस आपण पाहतोय, मी जसं सुरुवातीला म्हणालो, हकीकत खरंच तशी आहे. हाडामासाची माणसं रक्ताच्या नात्यांबरोबर राहतात एका घरात, एकाच ताव्यावरच्या भाकरी चपात्या खात असतील, एकाच पातेल्यामध्ये बनवलेल्या भाज्या वर्ण खात असतील, पण बऱ्याच घरांमध्ये एकमेकांकडे पाहतही नाहीत लोक. त्याच धान्याच्या कोठारामधलं धान्य जाते सर्वांच्यासाठी, तेच पाणी असतं त्या हंड्यामधलं, त्या माठामधलं, पण तरी सुद्धा त्या घरातील लोकांना रोज आणि रोज वाटते कधी कधी की हे तोंडावर नाही पडले पाहिजे, मी यांच्याकडे पाहणार नाही, यांच्याशी बोलणार नाही, यांच्याशी काही संबंध ठेवणार नाही, मला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची मानसिकता असते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं पारिवारिक संपत्ती आपल्याला कमवता आली पाहिजे. आपण असे असायला पाहिजे, घरामध्ये वावरणारे लोक जे असताना तुम्ही, आपण असे असलो पाहिजे. आई असेल आपण, वडील असेल आपण, भाऊ असेल आपण, बहीण असेल आपण, सून असेल आपण, सासू असेल आपण, सासरा असेल आपण, नणंद असेल आपण, जाऊ असेल आपण, भाऊजाई असेल आपण, किंवा अजून कोणते नाते असतात संसारामध्ये, त्या घरात राहणाऱ्यापैकी आपलं इतरांशी आणि इतरांचं आपल्याशी कोणतंही नातं असो,
आपण त्या नात्याला निभावणारे असलो पाहिजे. आपल्याबद्दल किमान घरातल्या लोकांच्या मनामध्ये द्वेष नसायला पाहिजे. आपण वाईट आहोत, चांगले नाही आहोत असा भाव किमान आपल्या घरातल्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल नसायला पाहिजे. माहिती तुम्हाला, बाहेरच्यांची तर गोष्ट सोडा, बाहेरचे लोक तर चांगल्याला वाईटच म्हणतात, घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाहीत. एकदम गरीब असेल तर म्हणतात याला काही म्हणतात काही काम धंदा करत नाही, काही नाही, गरीब आहे. आणि माडी बांधली, चांगलं श्रीमंत व्हायला लागलं की म्हणतात 2 नंबरचा पैसा आणला म्हणतात. बघा तुम्ही, जगाची तर इथंच आहे बिलकुल. चांगलं झालं, शांत बसलं की बघा म्हणतात याला बोलताच येत नाही, मुकत बसलं म्हणतात. आणि बडबड केली की म्हणतात काय बडबड करते म्हणतात. जगाची रीत आहे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये. पण भगवान बुद्ध म्हणाले पारिवारिक संपत्ती कमवता आली पाहिजे, आपल्याला मुलं कमवता आली पाहिजे. आणि मुलं कमवणे म्हणजे फक्त त्यांना शिक्षण देणं, फक्त त्यांना वेल सेटल करणं, फक्त त्यांना नोकरीला लावून देणं म्हणजेच मुलं कमवणं नाही. तर ती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना आईचं महत्त्व कळालं पाहिजे, त्यांना वडिलांचं महत्त्व कळालं पाहिजे, त्यांना बहिणीचं भावाचं महत्त्व कळालं पाहिजे, त्यांना जीवनाचं महत्त्व कळालं पाहिजे, त्यांना संत महापुरुषाच्या तत्वज्ञानाचं महत्त्व कळालं पाहिजे. तर आपण पारिवारिक संपत्ती कमवतो आहे. आईनं आईचं महत्त्व आपलं कायम ठेवलं पाहिजे, वडिलांनी वडिलांचं महत्त्व कायम ठेवलं पाहिजे. आपण मुलांच्या नजरेतही उतरलो नाही पाहिजे. त्यासाठी वडीलही सज्जन असायला पाहिजे, आदर्श असायला पाहिजे. दारू, गांजा, बिडी, तंबाखू, लफंडरपणा, ठकवेगिरी, फसवेगिरी, याला लुबाडणं, त्याला लुबाडणं, याचे चोऱ्या करणं, वाईट वागणं, हिंसा करणं, व्याभिचार करत राहणं, बाहेरच लक्ष ठेवत राहणं, असं कोणत्याही आईचं आणि वडिलांचं जर लक्षण असेल तर मला सांगा, त्यांच्या घरात कितीही जरी श्रीमंती असेल, मुलं कितीही चांगल्या हुद्द्यांवरती लावलेली असतील, चांगल्या नोकरीला लावलेली असतील, खूप शिकवलेलं असेल, तर ती मुलं चांगल्याच संस्काराची निघतील काय? आई वडिलांमध्येच जर खोट असेल तर मुलं चांगले निघतीलच कसे? म्हणून आपण कोणत्या शाळांमध्ये मुलांना टाकतो, किती पैसे खर्च करतो हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांना कपडे किती भारी भारीचे घेतो हेही महत्त्वाचं नाही आहे. त्यांचे बूट, सॉक्स किती भारी भारीचे घेतो आहे, त्यांना गाड्या, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, अजून काय काय किती घेतो आहे हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. आपण त्यांना संस्कार कसे देतो, आपल्याकडून आपली मुलं काय शिकतात, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ श्रीमंत असणं म्हणजेच काय सर्व काही नाही आहे. तर मुलं घडवता आली पाहिजे. पारिवारिक संपत्ती कमवा म्हणाले भगवान बुद्ध. आणि आज घराघरामध्ये भौतिक श्रीमंती खूप आहे, पण पारिवारिक श्रीमंतीची वानवा आहे. म्हणून घराघरात भांडण आहे. बघा, पहिलं संयुक्त कुटुंब होतं, आज कुटुंब विभक्त होत चाललेले आहे. लग्न झालं की 6 महिन्यात संसार वेगळा थाटतात. बघा लोक, तुम्ही नाही बाबा तसे, परंतु भरपूर लोक असे आहेत, लग्न झालं 6 महिने, वर्षभर झालं की आपला संसार वेगळा. मग आई काही 6 महिने इकडे राहते, वडील 6 महिने तिकडे राहतात. आहे का किंमत आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा आपली, किंवा आपल्याकडे किंमत आहे का घरच्या लोकांना? तर नाही आहे. भगवंताने हे वचन शिकवलं पारिवारिक. तुम्ही जर तुमच्या माणसांना जिंकू शकत नाही, रक्ताचे नाते जर तुम्ही तयार करू शकत नाही किंवा टिकवू शकत नाही, तर जगाला काय जिंकाल? ज्यांचं आई वडिलांबरोबर पटत नाही आहे, ज्यांचं पतीचं पत्नी बरोबर, पत्नीचं पती बरोबर पटत नसेल, ज्यांना मुलं घडवता येत नसतील, ते जगाला काय घडवतील? वाटते का तुम्हाला? ज्यांना आपल्या घराची घडी नीट करता येत नाही, त्यांना समाजाची आणि देशाची काय घडी नीट करता येईल? वाटते का तुम्हाला? हे जरा तिखट आहे, पण याच्यात सत्यता आहे. बुद्धाने सांगितले हे तिखट आहे नक्कीच, पण भगवंतानं सांगितलं. दुसऱ्यांना उपदेश करणं, दुसऱ्याला ज्ञान देणं, दुसऱ्याला शिकवणं, ग्रंथ वाचणं, वंदना म्हणणं, हे सगळं सोपं आहे. पण आचरण चांगलं ठेवणं हे फार अवघड आहे. तुम्हाला सांगतो, कुणाला ग्रंथ वाचता येत नाही, कुणाला वंदना येत नाही, कुणाला सुत्त येत नाही, कुणाला क्षमा याचना येत नाही, किंवा जरी इतर समाजाचे जातीचे लोक असतील, प्रार्थना कोणाला करता येत नाही. आपण टीका टिप्पणी नाही करत कुणावर, परंतु ह्या ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या कोणालाही जमतील. अवघड गोष्ट आहे ती आपल्या स्वभावाला चांगलं ठेवणे किंवा चांगलं बनवणे. व वाणीवर संयम ठेवता आला पाहिजे तर आपण खरे, या मनावर संयम ठेवता आला पाहिजे तर आपण खरे, या शरीरावर संयम ठेवता आला पाहिजे तर आपण खरे. नाही तर कशाचं काय करता त्या ज्ञानाला, काय करता त्या शिक्षणाला, आणि काय करता त्या श्रीमंतीला?
माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हा बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे म्हणाले भगवान. माणूस आणि माणसाचा स्वभाव, माणसाचं मन हा केंद्रबिंदू आहे. म्हणून माणसाचा सर्वांगीण विकास होत असताना केवळ भौतिकच विकास होता कामा नये, तर त्याचा आंतरिकही विकास झाला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. हे बुद्धाचं वचन आहे. भौतिक विकासापेक्षा आंतरिक विकास झाला पाहिजे तर मनुष्य जीवनाला अर्थ आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की पारिवारिक संपत्ती कमवायला शिका. मुलांना आई वडिलांबद्दल आदरच वाटला पाहिजे, असे आई वडील पण असायला पाहिजे. आई वडिलांना सुद्धा त्या मुलांबद्दल स्वाभिमान असायला पाहिजे, अभिमान असायला पाहिजे की माझा मुलगा बघा किती सज्जन आहे, कुणाचं वाईट करत नाही, कुणाच्या चोऱ्या करत नाही, कुणाचं. म्हणणं लय सोपं आहे बापा. तुम्ही सोयरिकीच्या बायोडाट्यावर लय काय काय लिहिता, सारं खोटं नाटक. आमच्या पोरीसारखी पोरगीच नाही म्हणते कोणाची, म्हणजे बाकीची याच्या आशाच आहे. आमच्या पोरासारखा पोरगाच नाही, आमच्या खालची मान वर घालत नाही, भलतच काय काय करून येत असेल रोजच्या रोज. ते कोण सांगते? मी तर म्हणतो बा असं काय मशीन बिशीन असतं सोयरिकीच्या. सोयरिकीच्या वेळेला समजा 4-4 पाहुण्यामध्ये मशीन ठेवायची आणि मग पोराबद्दल आणि पोरीबद्दल बोलायचं. खोटं बोलली की ती मशीन टुई 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 वाजेल. समजा असं मशीन असतं तर बापा काय बिघडला असता कार्यक्रम, आणि तिथं खोटं बोलण्याचा विषयच राहिला नसता बिलकुल. म्हणून बघा आपल्या मुलांबद्दल तिथं खोटं बोलण्याच्या ऐवजी आपल्या मुलांना आपण चांगलं खरंच घडवलं पाहिजे. बघा काही लोकांची मुलं फार चांगली असतात. रामजी बाबा सुभेदार, बाबासाहेबांची आई तर लहानपणातच वारली बघा. लोक म्हणतात की आई वडील नसलेली मुलं बिघडतात. कोण म्हणते असं? ज्या मुलाची आई लहानपणीच वारली तो मुलगा वडिलांनी त्याला आदर्श पिता बनून घडवलं. शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, चांगले संस्कार दिले. बाबासाहेब म्हणतात माझ्या वडिलांचं पूर्ण श्रेय आहे. आज जो मी काही आहे त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर काय म्हणतात बाबासाहेब? माझ्या वडिलांना दिलं पाहिजे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांनी शिक्षणाची तर गोडी लावलीच लावली, पण हा धार्मिक पिंड जो माझा घडवला, माझ्यामध्ये जी गुणवत्ता क्वालिटी माझ्या वडिलांनी तयार केली आणि ती माझ्या वडिलांनी तयार केली आहे, म्हणून मी इतरांचा विचार करू शकलो. नाही तर शिकलेलं कोण नाही आजही. सगळेच शिकलेले लोक इतरांचा विचार करणारे आहेत का? आजही आहेत का? बापा माझा स्वार्थ पाहू दे म्हणते, मला फुलं देतात का पाहू दे, माझं नाव घेतात का पाहू दे म्हणते, मला हार टाकतात का पाहू दे, मला महत्व देतात का, मोठेपणा देतात का पाहू दे म्हणते, तरी येतो तिथं, नाही तर मी येत नाही म्हणते, जाय. बरेच लोक असेल का? तुम्ही नाही बापा, तुमच्याकडे तर लय भारी असेल कार्यक्रम, पण बऱ्याच ठिकाणी असाच कार्यक्रम आहे. ही कानटोचणी आहे आपली, पण खरंच याच्यामुळे कार्यक्रमच बिघडते. मग कुणाला तरी विशिष्ट लोकांना जर महत्व दिलं तर आणि त्या लोकांनी जर अहंकारी राहिलं ना तर सगळा कार्यक्रम बिघडते. बघा बाबासाहेबही म्हणाले, भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून घरातले लोक असो किंवा एखाद्या सामाजिक धार्मिक क्षेत्रातली लोक असो, स्वतःला महत्व देणारे लोक नसले पाहिजे, सर्वांना महत्व देणारे लोक असले पाहिजे, सर्वांचा विचार करणारे असले पाहिजे, फक्त आपलाच विचार करणारे नसले पाहिजे, तर व्यवस्थितपणा सर्व काही चालतो. म्हणून पारिवारिक संपत्ती आपल्याला कमवता आली पाहिजे. तर ही एक संपत्ती लक्षात ठेवा तुम्ही. पैसे भलेही कमवता नाही आले तर हरकत नाही, पण अवलाद कमवता आली पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य उत्तम सुसंस्कारी संतती कमवता आली पाहिजे. आज आपण नाही संपत्ती कमवली तर हरकत नाही, पण संतती जर कमवली तर ती संतती उद्या संपत्ती कमवू शकते. पण आपण आज संपत्ती कमविण्याच्या नादात संतती जर बिघडवली, त्यांना वेळ नाही दिला, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या नाही, संस्कार दिला नाही, तर आज आपण जरी काही कमवलाय पण संतती जर कमवली नाही, घडवलं नाही, तर तीच संतती आपण कमवलेल्या संपत्तीपासून आपल्याला दूर करते. जा म्हणते तुमचं काहीच नाही म्हणते, माझं आहे म्हणते. आणि असं होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही बापाला घराच्या बाहेरून हाकलून दिल्या जाते. आज बातम्या येतात अशा, आईला मारल्या जाते आज या देशामध्ये आपल्या. कशामुळे? तर प्रॉपर्टीमुळे. ह्या घडतात गोष्टी. म्हणून भगवंताने 2600 वर्षांपूर्वी सांगितलं की पारिवारिक संपत्ती कमवा. दुसरी संपत्ती सांगितली भगवंताने, भोग संपत्ती. कोणती संपत्ती? भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे काय? तर धन दौलत प्रॉपर्टी ज्याला तुम्ही म्हणता ना, तर भगवान बुद्ध म्हणाले ही कमवली पाहिजे. माणसाने गरिबीतच जन्माला जरी आलो तर गरिबीत नाही मेलं पाहिजे म्हणाले भगवान.
हातावर हात ठेवून बसू नका म्हणाले भगवान. तुम्ही दीर्घोद्योगी असायला पाहिजे, मेहनतीवरती तुमचा विश्वास असायला पाहिजे, तुम्ही संघर्ष करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, आयत खाऊ तुम्ही नसायला पाहिजे. बापाची मतं म्हणताना आपल्याकडे काही काही ठिकाणी खातात बघा, बापाची मतं. बापाने कमवून ठेवले, लेकराला आयदी केले, त्याचं तरी काय चुकलं. बऱ्याच ठिकाणी तर गणित वरच्या ज्येष्ठांपासूनच बिघडते. ते काय करते, त्याला सवयच लावली नाही मेहनत करण्याची, त्याला झळच पोहोचली नाही कोणती, तर त्याला तरी काय कळेल. आणि जेव्हा गतिरोधक लागते एकदा आणि आपण पडतो तोंडावर, तेव्हा आपले डोळे उघडतात आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते बघा. तेव्हा बोलूनही उपयोग होत नाही आणि बोलू शकत नाही आणि बोलूही दिल्या जात नाही. नजर उचलून आपल्यालाच पाहता येत नाही, पाहिलं माझ्याकडे काय पाहता म्हणतो. असं आहे घराघरात काही काही ठिकाणी. तुम्हाला सांगतो, बापाला लेक बोलू देत नाही. अशी परिस्थिती कोण आणलेली असते याची सत्यता आहे, आपणच आणलेली असते. आपण नाकारतो, स्वीकारत नाही, ही गोष्ट वेगळी. परंतु भगवान म्हणाले संस्काराने लेकरांना घडवायचं असते. म्हणून भोग संपत्ती भगवान म्हणाले तुम्ही कमवा, तुम्ही कमवलं पाहिजे, सम्यक आजीविका ठेवून तुम्ही कमवलं पाहिजे. धन दौलत प्रॉपर्टी कमवा, पण ती चांगल्या मार्गाने कमवा. कुणाला लुबाडून लुटून नाही. कुणाच्या डोळ्यात अश्रू आणलेला पैसा जर तुम्ही तुमच्या लेकरांवरती म्हणजे घालवत असाल, तर भगवान म्हणाले ते लेकरं त्या पैशातून सुखी नाही राहू शकत. का तर तुम्ही जिथून पैसा आणलाय तो पैसा चांगल्या मार्गाने आणला नाही. सम्यक आजीविका सांगितली ना, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका सांगितली भगवंताने. म्हणून धन दौलत तर कमवलीच पाहिजे म्हणाले भगवान, पण योग्य मार्गाने चांगल्या मार्गाने कमवली पाहिजे. म्हणून भोग संपत्ती. दुसरी संपत्ती कोणती सांगितली? भोग संपत्ती. म्हणजे हे सर्व भोग ऐश्वर्य आहे ना, तर ते कमवता आलं पाहिजे, कंगालच नाही राहिलो पाहिजे. बाबासाहेबांनी बघा आपल्या समाजाला मालामाल केले. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये भिखारी बने हैं मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. खरं की खोटं? अहो खरं की खोटं? झोपा येता का तुम्हाला? मग बापा एवढ्या उत्साहानं तुम्ही बसले सर्वजण. बिचारे आपल्या एकदा या सगळ्या आम्हाला ज्यांनी ज्यांनी बोलवण्यासाठी म्हणजे पुढाकार घेतला, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कौतुक केलं पाहिजे, बारीक तोंड नाही केलं पाहिजे. कोणाचं कौतुक केल्यावर कौतुकही केलं पाहिजे. दुसऱ्याचं कौतुक पचवता आलं पाहिजे. नाही तर मलाच मोठंपणा, मलाच चांगलं म्हणा, हा भाव असेल तर तुमच्या एवढं अज्ञानी दुसरं कोणी नाही असेल, म्हणजे जे कोणी असेल तर. म्हणून भगवंतांनी भोग संपत्ती सांगितलं. तिसरी संपत्ती महत्वाची सांगितली, आरोग्य संपत्ती कमवता आली पाहिजे. कोणती संपत्ती? आरोग्य संपत्ती. भगवान म्हणाले आरोग्य परमा लाभा. मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वोत्तम लाभ कोणता आहे? तर आपलं आरोग्य चांगलं पाहिजे आपलं. आणि आरोग्य चांगलं असण्यासाठी आपला आहार आणि विहार व्यवस्थित पाहिजे. आहार म्हणजे कधी काय खातोय, किती खातोय हे आपल्याला समजलं पाहिजे. आपलंच आहे म्हणून किती खायचं आणि केव्हा आहे खायचं. रात्रीचे 12 आहे कळेना, 1 आहे कळेना, 2 आहे कळेना, कोण क्या करताय, कशाला कोण क्या करेल. आपलं शरीर दाखवून देतो तुला कोण क्या करता आहे ते बरोबर. मग म्हणते किडनी फेल झाली म्हणते, पी दारू आजून. फुफ्फुस खराब झालं म्हणते, पी तंबाखू खाय म्हणते. कॅन्सर झाला की मग खाय म्हणते, गुटखा खाय का तंबाखू खाय, काय काय खाय. आणि लोकांकडे पाय म्हणते आता पैसा संपला, कुठून आणा ऑपरेशनसाठी पैसा. मग ही फाईल भर म्हणते, ती फाईल भर म्हणते, तोपर्यंत जीवही निघून जाते. आणि म्हणून बघा बऱ्याच गोष्टी आपल्याच हातात असतात. म्हणून आपला आहार आणि विहार व्यवस्थित असायला पाहिजे. रात्री लवकर झोपलं पाहिजे, सकाळी लवकर उठलो पाहिजे, थोडासा व्यायामही केला पाहिजे, रोज मेडिटेशन केलं पाहिजे, थोडंफार का होईना थोडा अभ्यास केला पाहिजे, खुश राहिलं पाहिजे, स्वतःला प्रसन्न ठेवलं पाहिजे. एकदम असं डाऊन झाल्यासारखं असं राहिलं नाही पाहिजे. काही काही लोक बघा खरंच बॅटरी संपलेल्या त्या घड्याळीच्या काठासारखी असे जाग्यावरच असं. काय झालं? नाही हो तब्येतच बरी नाही. अरे बाबा कधी तर सांगा तब्येत बरी आहे म्हणून, कधी तर दाखवा असं प्रसन्न आहे आम्ही खुश आहे म्हणून. इथं काय तुम्हाला काय जेवण भेटत नाही का, नाश्ता भेटत नाही की, भेटत काय नाही. पण काही काहींचा खरंच मूड, आता मी म्हणतो म्हणून नाही बघा, पण खरंच काही काहींचा मूड पहा तुम्ही एकाच मोडमध्ये आहे. सेकंदाचा आहे काटा टिक टिक जाग्यावरच करते, मिनिटाचा आहे काटा जाग्यावर टिक टिक करते, घंट्याचा आहे काटा जाग्यावर टिक टिक करते, बॅटरीचा सेल गेल्यावर. तसेच काही काही माणसं पहा म्हणजे जिंदगीभर ते एकाच मोडमध्ये. कधी विचारलं बरं आहे का, नाही हो असं झालं. कधी पुन्हा बरं आहे का, 5 वर्षांनी नाही हो बरं नाही. पुन्हा 10 वर्षांनी बरं चाललंय, नाही हो काय सांगू तुम्हाला बापा बरं आहे कधी. झोपल्यावर तरी बरं आहे की नाही. आता बघा भगवान म्हणाले आपल्यावर अवलंबून आहे आपण बरं असणं नसणं. तुम्ही लोकांना दुःख सांगता की सुख सांगता,
हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून. हे बघा, ज्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत, दात दिलेत, जीभ दिली, आवाज दिलाय, व्यवस्थित चालतात, त्यांच्या एवढं श्रीमंत जगात दुसरं कोण आहे? ज्यांना हातपाय नाही आहेत, जे पांगळे आहेत, लंगडे आहेत, आंधळे आहेत, स्मृतिभ्रंश आहे, ज्यांना बिलकुल वाचता लिहिता येत नाही, भीक मागून गुजराण करतात, त्याच्यापेक्षा ज्यांना सगळं काही आहे, माय बाप परिवार घर दार, हे श्रीमंत नाहीत का? मग श्रीमंत असूनही मनानं गरीब काऊन राहावं माणसाने? म्हणून सांगितलं पाहिजे नेहमी. कसं काय झालं? एकदम ओके आहे, आपण फ्रेश आहे बने, आणि हे चेहरा तर बापा सगळंच सांगते इकडं काय चाललंय. म्हणून खुश राहावं. काय पेट्रोल जळत नाही का? काहीच होत नाही ना. बघा ना, तुम्ही खुश राहिलं पाहिजे. भगवंताने सांगितलं प्रसन्न राहा एकदम. आपल्याकडे पाहून दुसऱ्या माणसाची बॅटरी डाऊन झालेली, चार्जिंग झाली पाहिजे. त्यानं विचारात पडला पाहिजे समोरचा माणूस, ती बाई असो की माणूस असो, पोरगा असो की पोरगी असो, और माझ्याकडे काहीतरी कमी आहे. समोरची व्यक्ती एवढी खुश आहे, प्रसन्न आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे. सम्राट अशोक राजा होता माहिती तुम्ही? सम्राट अशोकाने कलिंगाबरोबर युद्ध केलं, लाखो लोक मारले गेले. कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाचं काय काय तुटलं त्याच्यामध्ये, कुणाची बहीण विधवा झाली, कुणाची आई विधवा झाली, कितीतरी नरसंहार झाला बघा. रक्ताचा पाट वाहत होता. राजा थोड्या वेळासाठी खुश झाला, आणि जेव्हा आपल्या राजवाड्यात गेला तो काही दिवसानंतर, तर तो विचारात पडला होता. अनेक लोकांची हत्या झाली, अनेक रक्ताचा पाट वाहिला वगैरे वगैरे. एक दिवस 12 वर्षाचे भंतेजी आपले त्या राजवाड्यासमोरून चालले होते, आणि हा नेमका खिडकीमध्ये होता. कोण? सम्राट अशोक, ज्याचं संपूर्ण जम्बूद्वीपावर राज्य होतं. सम्राट अशोकासारखा राजा होणे नाही. तुम्ही जर भारताचा इतिहास वाचाल तर कुठून कुठपर्यंत त्याचं राज्य होतं. 84,000 चैत्य स्तूप लेण्या त्याने बांधल्या कोरल्या. आपली मुलगी आणि मुलगा संघमित्र आणि महेंद्र भिक्खू संघामध्ये, भिक्खुणी संघामध्ये दान दिला. त्याने सगळ्या लोकांसाठी, प्राण्यांसाठी झाडं रस्ते तयार केले त्या काळामध्ये. तुम्ही सम्राट अशोकाचा इतिहास जर वाचाल तर. आता येणाऱ्या 12 तारखेला विजयादशमी आहे, अशोका विजयादशमी म्हणतात त्याला. अशोकाने विजय प्राप्त केला स्वतःच्या मनावरती, आणि म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात बघा. त्याच्यावर आपलं प्रवचन आहे, दी ग्रेट हॅपीनेस, आपल्या चॅनलवरती. विजयादशमी म्हणजे काय, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणजे काय, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय, आणि दसरा म्हणजे काय. मी आता पुन्हा टाकलं होतं काही दिवसापूर्वी, मागच्या वर्षी नंदनवन कॉलनीतल्या आपल्या धम्मदीप बुद्धविहारात प्रवचन दिलं बघा. अजूनही आपले लोक अनभिज्ञ आहेत. बोलता बोलता मुद्दाम बोलतो मी. अजूनही आपली लोक अनभिज्ञ आहेत. या येणाऱ्या विजयादशमीला नेमकं म्हणावं काय हे लोकांना कळत नाही. बॅनरबाजी जेव्हा होते की नाही, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा म्हणते कोणी, कोणी म्हणते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, कोणी म्हणते दसऱ्याच्या शुभेच्छा, तर कोणी म्हणते विजयादशमीच्या शुभेच्छा, तर अजून काय काय. मी म्हणतो बापा 68 वर्ष झाले, पुस्तक कधी काढता, पुस्तक वाचता कधी. पुस्तक वाचलं पाहिजे, मस्तक सुधारते माणसाचं. आणि बाबासाहेब आपले वाचणारे होते, बाबासाहेब लिहिणारे होते. आपण त्यांचे अनुयायी आहोत. आपणही अभ्यास केला पाहिजे. नुसता जय भीम म्हणायचा आणि डान्स करायचा, जय भीम म्हणायचा आणि डान्स करायचा, आणि झालं. जय भीम बोलो आणि नाचत राहो, ते काय अर्थ आहे त्याला? तसं करण्याला आचरणिक असले पाहिजे. बाबासाहेब म्हणाले तुमच्याकडे पाहून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. तुमच्या वागण्याचा, तुमच्या बोलण्याचा, तुमच्या सगळ्या गोष्टींचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, आरोग्य संपत्ती आपल्याला कमवता आली पाहिजे. त्यासाठी आहार आणि विहार व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे आपलं उठणं, झोपणं, खाणं, पिणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्यामध्ये डिसिप्लिन असायला पाहिजे. काय खायचे, किती खायचे, कधी खायचे, कधी उठायचे, कधी झोपायचे, आपली मानसिकता कशी ठेवायची आहे, मेडिटेशन, ध्यान साधना कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी, धम्माचं आचरण कसं करायचं, वाणीवर संयम, मनावर संयम, शरीरावर संयम ठेवायचा, चांगल्या लोकांसोबत राहायचं, वाईट लोकांसोबत राहायचं नाही, चांगलंच बोलायचं, वाईट बोलायचं नाही. भगवंताने जे पंचशील शिकवलं ते असंच नाही शिकवलं. आपल्याला स्वतःला चांगलं बनविण्यासाठी शिकवलं. आपल्या घरादारात चांगलं वातावरण निर्माण व्हावं म्हणून शिकवलं. म्हणून तिसरी संपत्ती कोणती कमवता आली पाहिजे? आरोग्य संपत्ती कमवता आली पाहिजे. चौथी संपत्ती भगवंतानं सांगितलं शील संपत्ती. कोणती? शील संपत्ती. शील मीन्स सदाचार. शील म्हणजे सदाचार, नैतिकता. भगवंताने त्याला म्हटलेलं आहे. आणि नैतिकता कोणती? तर प्राणी हिंसा स्वतः करायची नाही आहे, दुसऱ्याकडून करून घ्यायची नाही आहे, करण्यासाठी प्रेरित करायचं नाही कुणाला, आणि करणाऱ्याचं समर्थन करायचं नाही आहे.
चोरी स्वतः करायची नाही आहे, चोरी करण्यासाठी कुणाला प्रवृत्त करायचं नाही आहे, चोरी करणाऱ्याचं समर्थन करायचं नाही आहे, प्रत्यक्ष स्वतः व्याभिचार करायचा नाही आहे, व्याभिचार करणाऱ्यांचं समर्थन करायचं नाही आहे आणि व्याभिचार करण्यासाठी कुणाला प्रवृत्त करायचं नाही आहे, स्वतः खोटं बोलायचं नाही आहे, दुसऱ्याला खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही आहे आणि जर कोणी खोटेपणाने बोलत असेल, वागत असेल तर त्यांचा तसं समर्थन करायचं नाही आहे, स्वतः दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करायचं नाही आहे, दुसऱ्यांना ते पिण्यासाठी खाण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही आहे आणि कोणी खात पित असेल त्यांचं समर्थन करायचं नाही आहे. पंचशील असं पाळावं लागते. म्हणजे नुसतंच बा आम्ही तर पित नाही बाबा तुम्हाला लग्नात पाजू का? अहो काय सांगू तुम्हाला, लग्नामध्ये आणि जयंतीमध्ये सुद्धा किती कार्यक्रमामध्ये सुद्धा बघा दारूशिवाय कार्यक्रम जर होत नसतील तर पिढ्या चालल्या कुठं, आपल्या जग चाललं कुठं? काही काही लोक आहेत बघा दारूला स्पर्श करत नाही. तुम्ही पाहत असाल श्रीमंत आहेत ते पण लोक, काही काही लोकांचे तुम्ही समजू शकता. काही काही लोक प्रचंड श्रीमंत आहे पण दारूला स्पर्श नाही करणार. काही काही लोक प्रचंड श्रीमंत आहे पण तंबाखू नाही खाणार, गुटखा नाही खाणार, बिड्या पुड्या काय काय म्हणतात त्याला ते खाणार पिणार नाही, एकदम चांगले राहतात. श्रीमंत असताना स्वतःवर संयम ठेवणं या बाकीच्या बाबतीमध्ये ही फार मोठी गोष्ट असते, तुमच्या माहितीसाठी सांग. आणि काही काही ठिकाणी झोपडपट्टी वगैरे स्लम एरिया, घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे आणि रात्रंदिवस दारू पिऊन जाते कुठे कुठे. बायको वाऱ्यावर जाते, लेकरं वाऱ्यावर जातात, घरदार उद्ध्वस्त होते, माय बिचारी परेशान असते, बाप बिचारा परेशान असते आणि हा आपल्या धुंदीत दारू पिऊ पिऊ राहते. भगवान बुद्ध म्हणाले जो व्यक्ती कमवणारा घराचा आधारस्तंभ असलेला जर दारू पित असेल ना, त्यांचे पोरगी बिरगी असेल त्यांच्याकडे, पोरं असतील त्यांच्याकडे, त्यांच्या जीवनाचा सत्यानाश होते. लोकांची नजर असते त्या पोरांकडे पोरींकडे. बायको जर जवान असेल तर ती बिचारी माऊली तिचं जिंदगी उद्ध्वस्त होते. आणि म्हणून भगवंताने त्या 2600 वर्षांपूर्वी बघा कारुण्याचा भाव मनामध्ये ठेवला आणि लोकांना सांगितलं की सील पालन केलं पाहिजे. बिलकुल आई असो, वडील असो, घरातले लहान मुलं कोणी असो, आपण पंचशील पालन केलं पाहिजे. पण त्यासाठी विहारात आलो पाहिजे, त्यासाठी आपण श्रद्धा असली पाहिजे बुद्ध धम्मसंघावरती आपली, नाही का? त्यासाठी आपण सील पालन करणारे असलो पाहिजे, त्यासाठी ध्यान करणारे असलो पाहिजे, तर आपण सील पालन करू शकतो. म्हणून चौथी संपत्ती कोणती सांगितली? सील संपत्ती भगवंत म्हणाले कमवता आली पाहिजे. 5वी आणि शेवटची संपत्ती सांगितली भगवंताने, दृष्टी संपत्ती कमवता आली पाहिजे. दिठ्ठी दृष्टी, दृष्टी संपत्ती म्हणजे काय? योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, याचं ज्ञान असलं पाहिजे. माहिती तुम्हाला? खऱ्याला खोटं, खोट्याला खरं असं समजणाऱ्यापैकी जर आपण असेल तर आपण अज्ञानी आहोत. चांगलं काय आणि वाईट काय हेही समजलं पाहिजे. आपल्या हिताचं कोणतं आहे, आपल्या अहिताचं कोणतं आहे हेही आपल्याला समजलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि ज्यांना समजते त्यांच्याकडे दृष्टी संपत्ती आहे म्हणाले भगवान. आणि ती दृष्टी संपत्ती बऱ्याच लोकांकडे नसते. दृष्टी संपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपला दृष्टिकोनही चांगला असला पाहिजे, आपला विचार करण्याची पद्धती, आपल्या विचार करण्याची भावना, आपला स्वभाव अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि तो म्हणे भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, दृष्टी संपत्ती कमवा. जिंदगीमध्ये, जीवनामध्ये दृष्टी संपत्ती जर कमवता येईल तर बघा खूप काही आपल्याला कमवता येते. पण दृष्टी संपत्तीच आपल्याकडे नसेल, म्हणजे चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळत नसेल आपल्याला, कुशल अकुशलातला फरक कळत नसेल आपल्याला, पाप पुण्यातला फरक कळत नसेल आपल्याला, तर आपण अज्ञानी आहोत, आपण मूर्ख आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भगवान म्हणाले सावधपणाने राहून आपण दृष्टी संपत्ती कमवली पाहिजे. विस्तवाला हात लावला, विस्तवाच्या जवळ गेलो तर हात भाजते आपला, याचं ज्ञान असलं पाहिजे. मग हातात घेतला तर काय फरक पडते असे असलो म्हणजे बाबा मग विचारूच नका. धरा मग विस्तवाला, काय करते विस्तव ते दाखवून देते. भगवान म्हणाले विस्तवाला घाबरलं पाहिजे, पाण्याला घाबरलं पाहिजे, हवेला घाबरलं पाहिजे, श्रमणांना घाबरलं पाहिजे म्हणाले भगवान. घाबरलं पाहिजे म्हणजे काय, तर विचारपूर्वक त्यांच्याशी आपण व्यवहार केला पाहिजे असं भगवंताचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. ह्या 5 संपत्ती आपल्याला कमवता आल्या पाहिजे. हा व्यवहारिक उपदेश आहे भगवंताचा, पण अत्यंत महत्त्वाचा उपदेश आहे बघा, खूप महत्त्वाचा उपदेश आहे. तर तुम्हाला आजच्या या मंगलमय दिनी मी अधिक बोलत नाही आहे, वेळ पण भरपूर झाला, पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे बसलेले आहात, त्यामुळे तुम्ही एकदा स्वतःसाठी साधुकार दिला पाहिजे.
कारण आज घडीला लोकांना वेळ नाही आहे आणि तुम्ही या MIDC एरियामध्ये राहता, आम्ही इथंच राहतो आता कायमचे तुमच्या सोबतच आहोत. आम्ही साजापूरला आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचं निर्माण करीत आहोत आपण. तर तुम्ही दर रविवारी तिकडे येत राहा. बऱ्यापैकी तुम्ही आलेले आहात आणि येतही असता, पण तरीसुद्धा सर्वांनाच मी सूचना करेल की दर रविवारी जाहीर बुद्धवंदना आणि जाहीर धम्मदेसना तिथे असते आमची, तर आपण तिचा लाभ घ्यावा. दुसरी सूचना अशी आहे की रविवारी 20 ऑक्टोबर रोजी आमचा कठीण चिवरदान समारंभ वर्षावा समारोपाचा कार्यक्रम आहे. तर त्याही कार्यक्रमासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहून लाभान्वित व्हावे. एक धम्मसेवक धम्मसेविका बनून तिथे यावे. मी रोजच लोकांना सांगतो, पाहुणे बनून कोणी येऊ नये बाबा. खुर्चीवर जाऊन बसायचंय पांढऱ्या कपड्यात आणि माझा कपडा मळला नाही पाहिजे, ती या भावनेतून कोणच येऊ नये. मी ही जाहीर आपल्या चॅनलला टाकत असतो, म्हणजे सर्वांनाच सांगतोय, तुम्हालाच नाही. कारण धार्मिक ठिकाणी गेल्यावर तिथे आईट गाजवायची नसते. आईट समजते ना? समजते की नाही बाबा? तुम्ही बोला धीरूभाई अंबानीच्या घरी जन्मले, आईट कोणाला समजते? तर म्हणजे बा जसं काय लय बा मी कोणीतरी आहे, हा भाव धार्मिक ठिकाणी. विहारात जरी तुम्ही येत असाल आपल्या इथल्या, तर बाहेर चप्पल काढून ठेवतात की नाही, तर चप्पल काढून ठेवतानाच आपल्या मनातले अवगुण काढून ठेवायचे. अहंकार आपला इथंच काढून ठेवायचा बाहेरच. मी कोणीतरी विशेष आहे असं धार्मिक ठिकाणी नाही दाखवायचं, आपल्या घरीच दाखवायचं मी कोण विशेष आहे. आणि विशेष असेल तर मग लोक येतील ना तुमच्याकडे. आणि कोणीच येत नसेल तर काय ते ढेकळाचे विशेष आहे. मग आपण विशेष असेल तर लोक आले पाहिजे ना. आपण जर विशेष आहे तर लोक आले पाहिजे, लोकांना गुणगान गायलं पाहिजे आपलं, तर आपण विशेष आहे. आपल्याला कोणीच विचारणा, घरचेच विचारणा काय विशेष आहे. जायचं आणि तिथं मग विहारात जाऊन गाजवायचं. तुम्ही नाही बापा, तुम्हाला म्हणत नाही, नाही तर पुन्हा म्हणाल बापा भंतीजीला कोण आणलं. पण माझं तत्व ठरलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. बनसोडे साहेबाला माहित आहे, कोणी वंदो अथवा निंदो, आपण म्हणजे जे सांगायचं ते सांगतो. रोकटोक बोलतो, कोणी आपल्याकडे टिको न टिको, आपल्याला बोलवो न बोलवो त्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे. म्हणजे कोणाला खोटं नाटक असं फार चांगलं, हा तुम्ही फार चांगले, असा विषय नाही आहे काही. भगवंताने नाही शिकवलं तसं. भगवान बुद्ध म्हणाले लोकांची कानूघाटणी केली पाहिजे, लोकांचं ब्रेन वॉश केलं पाहिजे, लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. भलेही लोकांना तिखट वाटू दे तिखट, हरकत नाही काही, पण लोकांना समजेल तर, जाणीव तर करून दिली पाहिजे की बिलकुल हे असं आहे ते तसं आहे. भगवंताचे सांगण्याची सुद्धा एक शैली होती, पद्धत होती. वाईट काय आहे त्याची जाणीव करून द्यायची भगवान, आणि जे चांगलं आहे त्याची पण जाणीव करून द्यायची. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला ही सूचना केली, खरोखरच तुम्ही धम्मसेवक धम्मसेविका बनून यायचं आहे. तसं 13 तारखेला आता येणाऱ्या रविवारी बैठकीचं आयोजन केलं. आपल्याला तो मेसेज आलेलाच असेल. सगळ्यांचे नंबर काय माझ्याकडे सेव्ह नाही आहे, परंतु व्हॉट्सअपला एक ग्रुप बनवलेला आहे आपण महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचा. तर ज्यांचे माझ्याकडे नंबर सेव्ह असतात त्यांना मी त्याच्यात ॲड करत असतो. म्हणजे आपल्या वाळूज एरिया म्हणजे मला अजूनही माहीत नाही कोणता एरिया येते त्याच्यात. ही जोगेश्वरी पण आहे, पंढरपूर पण आहे, अजून रांजणगाव, वडगाव, अकवाल नगर, काय कोणतं आहे ते, हो पण ते नाही गाव, अजून कोणता एरिया असेल ना, तर सगळ्या एरियातल्या लोकांना आपण ग्रुपमध्ये ॲड करतो आहे. त्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. शिवाय आपलं चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस चॅनल. तुमच्यापैकी बहुतेक जण प्रवचन ऐकतच असतील, पण अजूनही ज्या मुलींकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत आता हातामध्ये, तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता. दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल येईल आपलं, त्याला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा त्याचं, जेणेकरून तुमच्या घरामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलवरती प्रवचन सर्वांना ऐकवा तुम्ही. कारण बुद्धाचा उपदेश हा लेकरांसाठी आहे, मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, तरुणींसाठी आहे, तरुणांसाठी आहे, आई वडील सून सासू सगळे विषय आहेत. तुम्ही जर ऐकत असाल तर गोळ्या आपल्याला भारी गोळ्या असतात. बिलकुल सकाळ दुपार संध्याकाळ गोळी खाली की फरकच पडते. कालच कुठं मोर्चात होतो बा, मोर्चा संपला आणि मी चाललो होतो गाडीकडे, तर महिला येत होत्या, भंतेजी बापा तुम्ही भेटले का. अशा म्हाताऱ्या आया काही भेटत होत्या. सगळ्याच वयोगटातले लोक भंतेजी आम्ही प्रवचन ऐकतो आणि आमच्यात बदल करून घेतला, स्वतःहूनच सांगत होते. म्हणजे मी बोलतो ना असं आपलं त्यांना सांगतो, बदल केला पाहिजे आपल्यात. सुनेत बदल व्हावा असं वाटत असेल तर सासूनं बदललं पाहिजे अगोदर. सासूत बदल व्हावा असं सुनेला वाटत असेल तर तिनं अगोदर बदलाव. नवऱ्याला वाटत असेल बायकोनं बदललं पाहिजे तर बायकोने अगोदर बदललं पाहिजे. बायकोला वाटत असेल नवऱ्यानं बदललं पाहिजे तर बायकोनं अगोदर नवऱ्याने बदललं पाहिजे. प्रत्येकाने स्वतः बदललं पाहिजे, हा भगवंताचा उपदेश आहे. दुसरीकडे बोटं करत राहाल तर 4 बोटं आपल्याकडे आहे, आणि बोटं करणं लय सोपं आहे. असं
घरात असो की बाहेर असो. आणि त्यामुळे तुम्ही सुज्ञ आहात. निश्चितपणे 20 ऑक्टोबरच्या आपल्या कार्यक्रमासाठी सहपरिवार आपण याल आणि पुण्यामध्ये सहभागी व्हाल. परिवारासह येऊन तिथे सेवा सुद्धा द्याल आणि 13 तारखेच्या बैठकीला सुद्धा आपल्या परिसरातील सर्वांनी उपस्थित राहून कामं वाटून देणार आहोत. आपण जबाबदाऱ्या देणार आहोत. तिथे जे काही सेवा म्हणून जबाबदाऱ्या असणार आहेत 20 तारखेच्या कार्यक्रमासाठी, तर आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं अशी एक अपेक्षा आणि तुम्हा सर्वांच्या प्रति वेळेच्या अभावी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.